श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिककरांसाठी आरोग्याची पर्वणी ठरलेला मुख्यमंत्री आरोग्य सेवा सप्ताह 17 ते 23 मे 2025 दरम्यान साजरा करण्यात आला। या कालावधीत नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील 43 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत तपासणी आणि उपचाराची सुविधा देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या मुख्यमंत्री निधीतून आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या सहकार्याने, तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला। हा उपक्रम आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले आणि सीमा हिरे यांच्या पुढाकारातून, तसेच भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, गिरीश महाजन यांचे सहाय्यक संदीप जाधव आणि भाजपा शहर उपाध्यक्ष निलेश बोरा, आरोग्यदूत स्वप्नील ननावरे, नाना शिलेदार, सुनील देसाई यांच्यासह माजी नगरसेवक तसेच सर्व मंडल पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागातून राबवण्यात आला। या उपक्रमात शहरातील महापालिकेचे डॉक्टर, जिल्हा परिषदेचे डॉक्टर तसेच GM फाउंडेशन, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय कक्ष यांचं मोलाचं सहकार्य या यशस्वी आयोजनामागे ठळक ठरलं। गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त नुकत्याच पार पडलेल्या रक्तदान उपक्रमाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आरोग्य सेवा सप्ताहालाही तितक्याच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। या उपक्रमाअंतर्गत 17 ते 23 मे दरम्यान जवळपास 30,000हून अधिक नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला आणि अनेक रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंद करण्यात आली। 17 मे ते 23 मे दरम्यान हा आरोग्य सेवा सप्ताह अविरत सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर, आशा सेविका यांच्या प्रति कृतज्ञता, आभार व्यक्त करण्याकरता नाशिक मनपा स्थायी समिती हॉल इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। सतरा ते 23 मे या कालावधीत राबवण्यात आलेल्या या आरोग्य सेवा सप्ताह मागची भूमिका नेमकी काय होती? या उपक्रमामागची भूमिका भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव काय सांगतात पाहूयात। मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय कक्षच्या माध्यमातून दिनांक 17 मे ते आज 23 मे दरम्यान जवळपास नाशिक शहरातील 43 आरोग्य केंद्रावरती मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे आमचे नेते महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून नाशिक शहरातील 43 आरोग्य केंद्रावर त्या केंद्राच्या परिसरात असलेले विविध नगरं असतील, त्याचप्रमाणे दलित वस्त्या असतील, सगळ्या वाडी वस्त्यांमधल्या नागरिकांचा चेकअप कॅम्प हा 43 आरोग्य केंद्रावर संपन्न आज होतोय। आजच्या दिवशी जवळपास ॲव्हरेज जर काढलं तर ऑलमोस्ट 30,000पर्यंत लोकांचं चेकअप झालेलं आहे, स्क्रीनिंग झालेलं आहे। त्यामध्ये संदर्भीय जर रुग्णालयामध्ये जवळपास 25,000+ ते 30,000पर्यंत आपण शस्त्रक्रिया छोट्या मोठ्या असतील त्याकरता पाठवण्यात आलं आहे। असे ह्यासारखे पायलट प्रोजेक्ट आता नाशिकमध्ये घातला आहे, पुण्यामध्ये घातला आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी हे पायलट प्रोजेक्ट म्हणून आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून आपण करण्याचा मानस केला होता आणि त्याचा आज समारोप म्हणून आज सर्वत्र 43 केंद्रावर जाऊन त्या ठिकाणचे जे काही स्वयंसेवक असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या डॉक्टर्स, त्या रुग्णालयामध्ये दिलेले जे काही सेवा देणारे डॉक्टर्स असतील, आशा सेविका असतील, यांचा आज आम्ही आभार प्रदर्शनाचा पण कार्यक्रम घेतला आणि जवळपास नाशिकमध्ये या संबंध 8 दिवसाच्या सप्ताहाच्या दरम्यान जवळपास 30,000+ आपण रुग्णांचे चेकअप केले आहे, स्क्रीनिंग केले आहे आणि जवळपास एक 2800 ते 3,000पर्यंत आपण विविध मोठ्या हॉस्पिटलमध्ये रेफर केले आहे। जी शस्त्रक्रिया नाशिकमध्ये शक्य नसेल ती मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून पण करण्याचा मानस आपण ठेवला होता आणि त्यामध्ये बऱ्याच रुग्णांना आपण दिलासा देण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे। या उपक्रमामुळे नाशिक शहरातील गरजू महिला, वृद्ध व दिव्यांग नागरिकांना मोफत तपासणी व उपचार मिळाले। राज्यातील इतर महानगरांमध्येही अशा प्रकारची सेवा राबवण्याचा मानस शासनाने व्यक्त केला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी साहिल बेलसरे, नाशिक।